तर कोथिंबीर वडी कुणाकुणाला आवडते. आज मी एक गड्डी आणलेली आहे आणि व्यवस्थित निवडून घेतली. कोथिंबीर आजकाल स्वस्त झाली त्यामुळं मस्त मोठ्या मोठ्या गड्ड्या मिळतात. तर 10 रुपयाला एक गड्डी आणली. मस्त व्यवस्थित निवडून घ्यायची आणि मस्त स्वच्छ धुवून घ्यायची, कारण त्याच्यात माती असते. एकदम व्यवस्थित स्वच्छ धुतली की मस्त बारीक चिरायची. खळखळ पाण्यात धुवून घेऊन बारीक चिरायची. जेवढी तुम्ही बारीक चिरताल तेवढं मस्तपैकी असे मिक्स होतं ते. त्यामुळे आता हे बघा मी मस्त बारीक चिरून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, एका भांड्यात घेऊन इथं मी 10-12 मिरच्या, 2 लसणाचे गड्डे असे मिक्सरमधून बारीक करणार आहे. त्यात 1-2 चमचे जिरं घ्यायचे आहेत आणि हे सगळं आपल्याला ओबडधोबड असं बारीक करून घ्यायचं आहे. एकदम बारीक नाही, ओबडधोबड असं मिक्सरवरून 1-2 वेळा फिरून घ्यायचं, म्हणजे थोडंसं दाताखाली आलं की टेस्टी लागतं. हे बघा अशा प्रकारे मी घेतले मोठं मोठं वाटून, पाहू शकता तुम्ही. मग आता काय केले, एका भांड्यात सगळी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतली बारीक चिरलेली. त्याच्यात जरा पीठ घालायचं आहे, डाळीचं पीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे, थोडंसं क्रंची होण्यासाठी. त्याच्यानंतर क्रंची होण्यासाठी 2च चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की पीठ लागते अजून तर तुम्ही टाकू शकता. आणि हा ठेचा केलेला मिरची, लसूण, जिऱ्याचा ठेचा केलेला तो टाकायचा. आणि जर तुम्हाला जाणवलं की आपल्याला थोडंसं पीठ कमी लागते तर ते टाकू शकता. थोडे तीळ घातलेले, तिळाने कशी टेस्ट येते. चवीनुसार मीठ, इथं मी लाल मीठ वापरते, सेंधव मीठ. आणि आता जर थोडंसं किंचितसं मी इथं थोडंसं ह्याचं पीठ घातलेलं आहे गव्हाचं. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नका घालू, आवडत असेल तर घालू शकता. आणि एकसारखं एकजीव करायचं, असं चुरून चुरून घ्यायचं, म्हणजे कसं ते मिक्स होतं. आणि जेवढं जमेल तेवढं घट्ट मळायचं. घट्ट मळल्याने काय होतं, ते पीठ असं पातळ पातळ होत नाही. अगदी नावापुरतं पाणी घालायचं आहे आणि मस्त घट्ट करायचा, असा गोळा करायचा. थोडंसं तेल घ्यायचं आणि परत एकसारखं करायचं आणि त्यात थोडा थोडा एक एक गोळा काढायचा आणि त्याचे एकसारखे असे पातळ पातळ असे उभ्या रेषामध्ये उभ्या ह्याच्यात मग करायचं. बघू शकता कसे गोळे गोळे मी काढले. आतले गोळा काढायचा आणि असा हे बघा असे गोळे गोळे करायचे, असे एकसारखे असे उभ्या आकारामध्ये करायचे. तुम्हाला जेवढं लांबसडक हवे तेवढं करू शकता किंवा जेवढे पातळ हवे तेवढे करू शकता. तर इथं मी अशा जाळीदार भांड्याला थोडंसं तेल लावले आणि त्याच्यामध्ये आता हे आपण जे कणकीचे गोळे केले होते कोथिंबीरीच्या वड्यासाठी, ते असे एका लाईनीत असे करून एका लाईनीत असे ठेवायचे. आणि मग इथं भांडं मी तापत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये हे आपला भांडं ठेवायचं ज्याच्यामध्ये आपण कणकीचे गोळे ठेवलेत त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मस्त 15-20 मिनिटांनी बघायचं, मस्त वाफ आलेली. आणि मग छान असे कट करून घ्यायचे बारीक. पातळ करा, थोडेसे लांबट करा किंवा जाडजाडही करू शकता. मी अशा पद्धतीने केलेत कारण आम्हाला असे आवडतात. असे सगळे एकसारखे करून घ्यायचे. बघा दिसतंय, अशा प्रकारे करून घ्यायचं. झाले. आता कढईत तेल तापायला ठेवायचं आणि मस्त थोडंसं तेल चांगलं गरम झालं पाहिजे. थोडासा तुकडा टाकून बघायचा तळलं का. आणि मग सगळे वडे आपल्या मस्त कोथिंबीरीच्या टाकायच्या. मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या. खरपूस भाजल्याने काय होतं, क्रंची क्रंची लागतात. आणि थोड्याशा मिडियम हीटवर तळल्या की एकदम मऊला होतात. त्यामुळे बघू शकता अशा लालसर होईपर्यंत त्याला तळायचं. मस्त फिरवत लिहायचा चमचा गोल. बघा झाली की नाही खमंग अशी कोथिंबीर वडी. थंडीच्या दिवसात जरा बरं लागतात हे. पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून काही तुम्हाला वाटत असेल व्हिडिओमध्ये कमी तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी त्याच्यात नक्की सुधारणा करेल. लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, भेटूयात.